आठवड्यात अशा काही घटना घडल्या आहेत की जे काम ओबीसी करू शकले नाहीत, जे काम सरकार करू शकलं नाही, जे काम देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ करू शकले नाहीत, ते काम मराठा समाजानेच केलं आहे. मराठा समाजातील काही बोटावर मोजण्या इतपत प्रसिद्धीसाठी हापापलेले पॉकेट मनी घेऊन कार्यरत असणारे काही जण, अतृप्त आत्मा आपण ज्यांना म्हणू शकतो, अशा अतृप्त आत्म्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका सुरू केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेही सहभागी करून घेतलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, अनेक निर्णय आमच्यावरती लादले. मित्रांनो नमस्कार, मी बापू गायतिडक. तुम्ही पाहताय यूट्यूब चॅनल तिसरा डोळा. आज आरक्षणावरती बोलूया थोडं. जे काम छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस करू शकले नाहीत, ते काम मराठ्यांनीच केलं आहे. माझा विषय असा आहे की मनोज जरांगे यांना बदनाम करण्यासाठी छगन भुजबळ 2-3 महिन्यापासून धडपडत होते. मागच्या 6 महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक टीव्ही चॅनलवरती मनोज जरांगेंचं नाव आहे, प्रसिद्धी जोतात मनोज जरांगे आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की मनोज जरांगेची लोकप्रियता कमी व्हावी यासाठी अनेक स्तरातून प्रयत्न केले जात होते. परंतु त्यांच्या पाठीमागे असलेला एक गट्टा मराठा आणि एक गट्टा समाज रस्त्यावर उतरत असल्यामुळं आणि वेगवेगळ्या ठिकाणी सभा असेल, आंदोलन असतील, प्रत्येक ठिकाणी लाखोंची होणारी संख्या, यामुळे प्रत्येक जण थंड होता, शांत होता. म्हणजे जरांगेंना कमी लेखणारे, जरांगेंचं अस्तित्व संपावं असं समजणारे थंड होते. पण या आठवड्यात अशा काही घटना घडल्या आहेत की जे काम ओबीसी करू शकले नाहीत, जे काम सरकार करू शकलं नाही, जे काम देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ करू शकले नाहीत, ते काम मराठा समाजानेच केलं आहे. मराठा समाजातील काही बोटावर मोजण्या इतपत प्रसिद्धीसाठी हापापलेले पॉकेट मनी घेऊन कार्यरत असणारे काही जण, अतृप्त आत्मा आपण ज्यांना म्हणू शकतो, अशा अतृप्त आत्म्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका सुरू केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेही सहभागी करून घेतलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, अनेक निर्णय आमच्यावरती लादले. आता तुम्ही बघताय 6 महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. आता 6 महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या आंदोलनात अनेक निर्णय घ्यावे लागले असतील, स्वाभाविक आहे. प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक माणूस समाधानी होतो का हो? प्रत्येक निर्णय घेताना जर तिथं उपस्थित असणाऱ्या शेकडो, 200, 500, 1000 लोकांना विचारलं जातं, हे ठीक आहे. पण आपल्याला माहित आहे प्रत्येकाची मतं वेगळी आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. पण ही लोक त्यावेळेस शांत राहिली. आरक्षणाची लढाई अगदी आता शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत शांत राहिली. पण आता मात्र ही लोक म्हणत आहेत की आम्हाला हे पटलं नाही, आम्हाला ते पटलं नाही, या दिवशी असं घडलं होतं, त्या दिवशी तसं घडलं होतं. आणि मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी हे लोक रोज टीव्ही चॅनल पुढे बाईट देत आहेत, पत्रकारांशी बोलत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे खुलासे करत आहेत. कोणी शरद पवारांवरती आरोप करत आहे की त्यांनी पैसे पुरवले, कोणी मनोज जरांगे पाटील बाकीच्या राजकारण्यांना वाव देत नव्हते आणि पवारांबद्दल जास्त आकर्षित आहे असंही म्हणतंय. कोणी मराठा आरक्षणाच्या या प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते जास्त होते असंही म्हणतंय. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत.